तुमचं स्वागत करते परी अँड मॉम यूट्यूब चॅनलमध्ये। तुमचा आजचा दिवस खूप छान मस्त आनंदात आणि मजेत जाऊ दे हीच महालक्ष्मी चरणी प्रार्थना। तर आज आम्ही चाललेलो आहोत बाहेर आणि आज आम्ही कुठे चाललो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। खूप छान ठिकाण आहे, खूप सुंदर आहे। तर त्या ठिकाणी भरपूर सारे पर्यटक येत असतात आणि खूप सगळ्यांच्या आवडीचं ठिकाण आहे। तर अशाच ठिकाणी आम्ही चाललोय। तर पुढे व्हिडिओमध्ये तुम्हाला नक्की समजेल आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत राहा। चला तर मग मी असं आवरले आज आणि काय नाही साधी सिंपल तयार झाले। तर आता फक्त शॉपिंग करायची बाकी आहे। कारण बाहेर खूप थंडी लाडू प्रसाद काउंटर। फरशी किती होय?
वर्षी म्हणलं किती थंड आहे. घेतली घेतली. आम्ही आलो आहोत प्रति शिर्डी साई संस्थान शिरगाव येथे. तर तुम्ही पाहू शकताय भाविकांची किती गर्दी होती. आणि आज होता सोमवारचा दिवस आणि आज आहे ख्रिसमस, त्याच्यामुळे मग खूपच गर्दी होती. मग म्हटलं की आणि आम्ही राहतो तिथून खूपच जवळच्या अंतरावर आहे, जवळजवळ अर्धा ते पाऊण तास लागतो. म्हणून मग म्हटलं की आपण दर्शन करून यावं. तर आम्ही साईबाबांच्या दर्शनासाठी आलो आहोत. आणि मी इथलं म्युझिक सगळं बंद केलेलं आहे कारण कॉपीराईट लागतो म्हणून. तर तुम्ही पाहू शकताय गर्दी तर खूपच होती, पण दर्शन आमचं लवकर झालं. आणि हे सगळं जे दिसतंय ना तुम्हाला, हे सगळं सोन्यामध्ये आहे आणि खूप छान वाटतं. आणि हे सगळं काचेमध्ये केलेलं आहे. आता हे नवीनच खांब जे दिसत आहेत ना तुम्हाला, ते सगळे काचेमध्ये उभारलेले आहेत. खूप छान वाटत होतं, प्रसन्न वातावरण वाटत होतं. आणि सगळ्या भाविक भक्तांची खूप लगबग चालू होती. आणि शूट घेणं अलाउड नव्हतं, पण मी थोडं शूट घेतलेलं आहे. गणपती बाप्पा. किती छान आहे ना. चलो
साईबाबांच्या दर्शनासाठी येणाऱ्या पर्यटकांना खूप छान प्रकारे प्रसादाचा उपभोग घेता यावा म्हणून मग हे तुम्ही पाहू शकताय पंचपक्वान्नमध्ये जेवण तयार केलेलं असतं आणि हे 50 रुपये थालीमध्ये मिळतं. तर आम्ही हे असं जेवण घेतलेलं आहे आणि खूप छान आणि टेस्टी जेवण होतं आणि प्रसाद आहे म्हणून मग आम्ही पोटभर जेवण घेतलं. महाप्रसादाचा खूप छान प्रकारे आम्ही असं लाभ घेतला आणि त्याच्यानंतर आम्ही हात धुण्यासाठी बाहेर आलो आणि हात धुण्याची पण व्यवस्था खूप छान, वॉश बेसिन खूप छान होतं तिथं आणि सुविधा खूप छान केलेल्या आहे. तुम्ही पाहू शकताय कुठेही असा कचरा नाही, घाण नाही, सगळीकडे स्वच्छता होती. त्याच्यामुळे खूप छान वाटलं आणि तिथे ही एक गोष्ट खूप छान नोटीस केली की स्वच्छता खूप आहे. तर तुम्ही पाहू शकताय किती स्वच्छ आहे. आणि इथून हात धुतल्यानंतर आम्ही पुढे निघालो आणि हा सगळा बाहेरच्या बाजूने जिथून जेवण होतं ना तिथून बॅक साईडचा एरिया आहे, तिथून आपण बाहेर पडायचं असतं. तर आम्ही बाहेर पडलो आता आणि हे सगळं मंदिराच्या मागचा एरिया आहे. खूप छान वाटलं आणि खूप छान वाटतं इथं आल्यानंतर, एकदम मन प्रसन्न होऊन जातं आणि तिथून निघून यावंच वाटत नाही असं वाटतं. आणि तुम्ही पाहू शकताय परी किती एन्जॉय करत होती आणि तिला खूप छान वाटत होतं. इथं बरेच दिवसानंतर इथं आलेली होती त्याच्यामुळे छान वाटत होतं आणि खूप भाविक भक्त इथं आलेले होते. खूप खूप म्हणजे गर्दी होती आणि त्यातून आज ख्रिसमस असल्यामुळे सुट्टी असते ना, त्याच्यामुळे खूप सारी लोकं इथं आलेली होती दर्शनासाठी. तर हा सगळा मंदिराच्या आजूबाजूचा एरिया आहे आणि आता आम्ही घरी जाण्यासाठी पुन्हा निघालो. दर्शन खूप छान झालं, जेवण पण झालं आणि त्याच्यानंतर आता आम्ही घरी निघालेलो आहोत. जिथून आम्ही एंट्री केली ना तिथून हा एरिया दिसतो. तर एंट्रीचा हा एरिया आहे, तुम्ही पाहू शकताय. इथून एंट्री आतमध्ये आम्ही केली आणि आता इथूनच परत पुन्हा आम्ही बाहेर चाललो आहे. आणि इथं अन्नछत्र राजवाडा म्हणून लिहिलेलं आहे, कारण तिथं लहान मुलांनासुद्धा कुपन अलाउड आहे. कारण लहान मुलांना म्हणजे 5 वर्षाच्या पुढच्या मुलांनासुद्धा कुपन घ्यावंच लागतं. तर आता आम्ही जेवण वगैरे करून पुढे निघालो आणि पाहू शकताय तुम्ही किती सारी मोठी गर्दी आहे. पण छान वाटलं, खूप दिवसातून असं बाहेर पडल्यानंतर छान वाटतं. आणि मुलांना असं सुट्टीच्या दिवसामध्ये नक्कीच असं दर्शनासाठी किंवा फिरण्यासाठी असं नक्कीच त्यांना न्यायला हवं, म्हणजे त्यांचा पण थोडासा विरंगुळा होतो आणि छान वाटतं. तर हा सगळा आजूबाजूचा एरिया आहे आणि आता आम्ही निघालेलो आहोत. तर खूप साऱ्या लोकांचं सेल्फी काढणं, फोटोज काढणं, व्हिडिओज काढणं चालू होतं. आणि हे असं मंदिर आहे आणि इथं हे महाप्रसादाची वेळ पण दिलेली असते. 3 वाजेपर्यंत महाप्रसाद असतो, दुपारी 12 ते 3 पर्यंत आणि 50 रुपये पर व्यक्तीप्रमाणे ताट असतं. आणि त्याच्यानंतर मग आता आम्ही पुढे निघालो. हा सगळा आजूबाजूचा एरिया आहे. आता आम्ही घरी जाण्यासाठी निघालो. तर जाते वेळेस इथे सगळे स्टॉल लागलेले असतात. इथे ज्वेलरी, बँगल्स, लहान मुलांना खेळण्या, इथे तुम्ही पाहू शकता बांगड्यांमध्ये किती सारी व्हरायटी होती. खूप छान छान प्रकारे इथे बँगल्स होत्या. तर ह्या पण खूप छान वाटल्या मला बँगल्स. तर चप्पल्स वेगवेगळ्या प्रकारच्या होत्या. इथं महादेवाची पिंड पण होती, पर्स होत्या. खूप छान असं होतं घेण्यासारखं. आणि परीने इथं बुड्डे के बाल घेतलेला आहे आणि परीला ही डॉल येणार लहानपणापासूनच खूप आवडते. इतक्या साऱ्या डॉल आहेत घरामध्ये पण तिचं मनच भरत नाही. तर हे छान छान नेकलेस पण होते. खूप छान प्रकारची व्हरायटी होती, तुम्ही पाहू शकताय. खूप छान वाटत होते हे सगळं. तर नक्कीच इथे येऊन घेऊ शकता. थोडीशी शॉपिंग करून झाल्यानंतर आता आम्ही परतीच्या प्रवासाला निघालो आणि खूप छान दर्शन झालं. तुम्ही नक्कीच या ठिकाणी येऊन भेट देऊ शकता आणि दर्शन घेऊ शकता.
कसा वाटला तुम्हाला माझा हा आजचा ब्लॉग? आवडला का? आवडला असेल तर नक्कीच एक लाईक करा आणि कमेंट देखील करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. चला तर मग भेटूया उद्याच्याच नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय. काळजी घ्या आणि मस्त रहा.